मुंबईत काँग्रेसचा एकला चलोचा नारा. काँग्रेस मुंबई महापालिका स्वबळावर लढणार. विजय वडेट्टीवारांची मोठी घोषणा. नाशिकमध्ये मनसे आणि महाविकास आघाडी. नगर परिषद निवडणूक एकत्र लढणार. महाविकास आघाडी आणि मनसेच्या संयुक्त पत्रकार परिषदेतून घोषणा. ठाकरे बंधूंच्या राजकीय युती आणि जागा वाटपाचा मुहूर्त ठरला. युती आणि जागा वाटप चर्चा 11 नोव्हेंबर नंतर सुरू होणार असल्याची सूत्रांची माहिती. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडून राज ठाकरेंच्या सुरक्षेचा आढावा. आशिष शेलार यांच्या मतदारसंघात अनेक दुबार मतदार. 90% नावं परप्रांतीय असल्याचा संदीप देशपांडेंचा दावा. मुंबई परप्रांतीय महापौर असल्याचा करण्याचा डाव असल्याचा आरोप. मुंबई महापालिकेच्या निवडणूक मैदानात आक्रमकतेनं उतरा. भाजप आणि संघाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना निर्देश. विकास कामं जनतेपर्यंत पोहोचवा. मात्र हिंदुत्वाचा मुद्दाही अधोरेखित करण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आजपासून उमेदवारांना अर्ज भरता येणार. अर्ज भरण्यासाठी 8 दिवसांची मुदत. 17 नोव्हेंबर अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस. लेकी आणि सुनांवर वैयक्तिक टीका केल्यास त्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही. मंत्री उदय सामंत यांच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सूचना. एकही वाईट शब्द न काढण्याचे सामंतांचे निर्देश. अमेडिया कंपनीनं तहसीलदारांना लिहिलेलं पत्र झी 24 तासच्या हाती. करारामध्येच भाडेपट्टा रद्द करण्याची अट असल्याचं पत्रात नमूद. झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मोठी माहिती. आरोपी शीतल तेजवानीच्या घरात जमीन व्यवहाराच्या पावत्यांसहित कागदपत्र सापडली. तेजवानी देशातच असल्याची माहिती. मंत्री विखे पाटलांच्या समर्थकाचा बच्चू कडूंना फोन. विखेंची गाडी फोडण्याची भाषा चुकीची असल्याचं मत. तुमची गाडी फोडण्यासाठी 3 लाख रुपये देणार असल्याची घोषणा. फरीदाबादमध्ये एका डॉक्टरच्या घरातून 350 किलो RDX जप्त. दहशतवादी डॉक्टर आदिल अहमदच्या चौकशीनंतर छापेमारी. देशात दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला.